नमस्कार. इथे आपण बघत आहोत आवळ्याची रेसिपी. त्यासाठी मी इथे स्वच्छ धुतलेले आवळे घेतलेत आणि ते उकडून घेतलेले आहेत. साधारण 7 ते 10 मिनटं मी उकडून घेतले. पूर्ण थंड झाल्यावरती कढईमध्ये मी सगळे आवळे काढून घेतले आणि त्यामध्ये 7-8 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे आणि किसलेला गूळ घातला आहे. जितके इथे आवळे आहेत त्याच प्रमाणात मी गूळ घेतलेला आहे आणि 2 चिमूटभर मी इथे घातलेलं आहे मीठ. तर जसं आपला गूळ वितळतो तर तसं त्या गुळाच्या रसामध्ये आपले आवळे शिजतात आणि असे थोडे थोडे ते उकळत पण जातात आणि जसं आपले आवळे जास्त जास्त शिजत जातील तसं त्याचा रंगही बदलत जातो आणि गुळाचा जो पातळपणा आहे तो आणखीनच घट्ट होतो. इथे तुम्ही बघू शकता की हे बघा हळूहळू आपल्या गुळाच्या रसाला घट्टपणा यायला लागला आहे आणि आपल्या आवळ्याचा सुद्धा रंग बदलत गेला आहे आणि तो डार्क चॉकलेटीसर असा झाला आहे. साधारण 35 मिनटं लागतात या सगळ्या प्रोसिजरला. 35 ते 40 मिनटं. स्वच्छ धुतलेल्या आणि कोरड्या केलेल्या बरणीमध्ये मी आवळे आणि त्यानंतर वरनं सगळा रस मी इथे घालून घेतला आहे. तर असा आपला पौष्टिक बहुगुणी आवळा तयार आहे, मोरावळा तयार आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.